महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना, विशेष करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, हमीभाव मिळावा या भूमिकेतून आज आपल्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण मार्केट यार्ड आवारामध्ये सभापती विजयभाऊ शिंदे यांनी नियोजन केलं आणि त्या माध्यमातून या विभागामध्ये काम करणाऱ्या सर्व शेतकरी संघटना असतील, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कार्यरत असणारे सर्व शेतकरी बांधव असतील, आदरणीय देवदत्तीजी निकम साहेब असतील, प्रभाकर बांगर साहेब असतील आणि खेड तालुक्यातील शेतकरी हिताचे काम करणारे सर्व आजी माजी पदाधिकारी असतील, यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज ही चर्चासत्र बैठक आपण आयोजित केली. योगायोगानं आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शेतकऱ्यांसाठी मी विधानसभेत गेल्याच्या नंतर मी पाहिलं की अनेक प्रश्न शेतकऱ्यांसाठी मांडणारे नेते म्हणून कामगार नेते तर ते आहेतच, परंतु एक शेतकऱ्यांसाठी कार्यरत असणारे आमदार म्हणून आदरणीय सचिन भाऊ आहेर सुद्धा योगायोगानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या निमित्तानं खेड तालुक्यातील सर्व शेतकरी उत्पादक, शेतकरी बांधव, सर्व पत्रकार बंधू, उपस्थित असणारे या मार्केट कमिटीचे सर्व आडते व्यापारी, हमाल मापाडी, सर्व कार्यरत असणारे सर्व सदस्य मंडळी, आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. प्रथमतः उपस्थितांना मनापासून धन्यवाद देतो की आज आपल्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून चाकण या शहराला कांदा उत्पादकाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये, उद्योग नगरीमध्ये चाकणचं नाव या ठिकाणी गेलेलं आहे आणि अशा या चाकण नगरीमध्ये आज ही बैठक होत असताना प्रत्येकानं आपापले शेतकऱ्यांप्रती, कांदा उत्पादक शेतकऱ्यांप्रती विचार मांडत असताना तत्कालीन आताचं जे सरकार आहे हे कायमस्वरूपी या ठिकाणी शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करत आहे आणि शेतकऱ्यांना फसवत असताना या सरकारला जाग यावी, शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सर्वजण मंडळी, प्रत्येकाचा पक्ष कोणता आहे यापेक्षा आपण शेतकरी पुत्र आहोत आणि म्हणून आपण सर्वजण आज या ठिकाणी न्याय मागण्यासाठी सरकारला जाग यावी म्हणून या पत्रकारांच्या माध्यमातून आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात या भूमिकेतून आज आपण एकत्र आलेलो आहोत. ही भूमिका प्रथमतः सर्वांनी मनाशी घेऊन आज वेगवेगळ्या माध्यमातून पंचायत समितीचे सर्व आजी माजी पदाधिकारी, खरेदी विक्री संघाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, या तालुक्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व संघटना, आंबेगाव तालुक्यात, जुन्नर तालुक्यात, शिरूर तालुक्यात कार्यरत असणाऱ्या सर्व संघटना, पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती, सर्व सदस्य, त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून आलेले सर्व शेतकरी बांधव, आपल्या प्रत्येकाच्या शेतकऱ्याप्रती एवढ्याच भावना आहेत की या सरकारनं यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून अनेक दिवस या ठिकाणी खऱ्या अर्थानं झुलवत ठेवलेला आहे. 30 जूनला अंतिम तारीख दिलेली आहे. 22 जूनला या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचं या ठिकाणी अधिवेशन आहे. यापूर्वी सुद्धा कर्जमाफी मिळावी म्हणून सभागृहामध्ये मी असेल, सचिन भाऊ असतील, अनेकांनी न्याय मागण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी शब्द दिलाय, पाहू आपण सर्वजण तो शब्द शेतकऱ्यांसाठी खरा होणं अपेक्षित आहे. दुसरा मुद्दा, या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलन झाल्याच्या नंतर सरकारने तेवढ्याच जिल्हापुरता 15 रुपये 80 पैसे हा हमीभाव शेतकऱ्यांना देऊ अशी या ठिकाणी घोषणा केली. परंतु आत्ताच विजूभाऊ असतील, इतर सर्व पदाधिकारी असतील, यांनी भावना व्यक्त केल्या की महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये फक्त नाशिक जिल्हाच एवढा कांदा उत्पादक शेतकरी आहे का की त्यांच्यासाठी 15 रुपये 80 पैसे भाव या ठिकाणी जाहीर केला. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभाव त्या ठिकाणी होत असताना महाराष्ट्रासाठी हा नियम व्हावा अशी प्रथमतः मागणी आहे. परंतु 15 रुपये 80 पैशामध्ये
खऱ्या अर्थानं शेतकरी समाधानी नाही आहे. त्यामुळं 24 रुपये हमीभाव सरकारने या ठिकाणी देण्यासाठी आपण सर्वजण आग्रही आहोत आणि आपल्या शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात आणि 24 रुपये प्रति किलो या ठिकाणी कांद्याला भाव मिळावा ही मागणी खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी सरकारला आहे आणि या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं ही मागणी मी सरकारकडे आजही करत आहोत. अधिवेशनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक अधिवेशनासाठी 35 दिवस अगोदर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तारांकित प्रश्न असतील, लक्षवेधी असेल, अतारांकित प्रश्न असतील मांडावे लागतात. या आपल्या कांद्याच्या प्रश्नाबाबत जवळजवळ 6 ते 7 प्रश्न सचिन भाऊ असेल आणि मी असेल त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. त्यामुळं ज्यावेळेस आमचा हा प्रश्न येईल त्यावेळेस सरकारला धारेवर धरण्याचं काम आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी नक्की करणार आहोत आणि शेतकऱ्यांसाठी हा भाव मिळेपर्यंत वेळप्रसंगी सभागृहामध्ये आंदोलन करण्याची परवानगी नाही आहे, परंतु सभागृहाच्या आवारामध्ये सर्व या ठिकाणी शेतकरी पुत्र आमदार बांधवांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आम्ही आंदोलन सुद्धा करण्याचा प्रयत्न नक्की करू आणि अशा परिस्थितीने आज शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी हमीभाव मिळावा म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. कोणत्या भाषणाच्या माध्यमातून काहीतरी बोलायचं, प्रसार माध्यमांच्या पुढं काहीतरी बोलायचं आणि स्वतःची नौटंकी वाजवायची असा कोणताही प्रयत्न आमच्या कुणाचाच या ठिकाणी नाही आहे. त्यामुळं या ठिकाणी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आज आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आश्वासन देऊ इच्छितो की आपल्याला या ठिकाणी जसं विजूभाऊंनी मगाशी सांगितलं की पदाचा त्याग करावा लागला तरीसुद्धा आम्ही शेतकऱ्यांबरोबरच आहोत. शेतकऱ्यांनीच आम्हाला निवडून दिलेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी कोणत्याही थराला जाण्याची जरी भविष्यात गरज पडली तर तुमच्या हक्कासाठी आम्ही सर्वजण भांडत राहू एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आज योगायोगानं खऱ्या अर्थानं सचिन भाऊ या ठिकाणी आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे मार्केट कमिटीच्या वतीनं आणि खेड तालुक्याच्या शेतकरी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व शेतकरी संघटनांच्या वतीनं भाऊ तुम्हाला धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी उपस्थित झालात. सर्व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून जे आज आंदोलनाची दिशा आपण निकम साहेब असतील, बांगर साहेब असतील, विजूभाऊ असतील, 3-4 तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि शेतकरी बांधव असतील, आपण ज्या ठिकाणी हे आंदोलन ठरवाल त्या ठिकाणी आम्ही सर्वजण आपल्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे आंदोलन आपल्याच शेतकऱ्यांसाठी आणि आपलं आहे अशा भूमिकेतून आम्ही निरपेक्ष पद्धतीनं निपक्षपातीपणा डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्वजण या ठिकाणी हिरवांनांनी मगाशी सांगितलं की अनेक वर्ष मार्केट कमिटीचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. आपल्या गुट्टेताई आहेत, पंचायत समितीचे आणि इतर सर्व संस्थांचे पदाधिकारी आहेत. आम्ही सर्वजण मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहू एवढंच या ठिकाणी जाहीरपणे सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.